आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमीन शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। भारतीय जनता पार्टी के युवा नेता ललित गंगाधर मानी व प्रियंका माने के संकल्प से 5 दिन का नवरात्रि 2025 सांस्कृतिक महिला गरबा प्रशिक्षण व संरक्षण कार्यक्रम धुलिया में होने जा रहा है। इस प्रशिक्षण में सेलिब्रिटी व भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी भी मौजूद रहेंगे। ललित माली ने जनता से अपील की है कि इस कार्यक्रम में आकर लाभ उठाए। ये कार्यक्रम 17 सितंबर से 30 सितंबर को धुलिया के केसरानंद गार्डन जीटीपी स्टॉप पर होगा। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्यामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये थेट 17 तारखेपासून कार्यक्रम आहे तो 30 तारखेपर्यंत। तर 17 ते 21 हा जो काही कार्यक्रम आहे हा महिलांसाठी गरबा कसा खेळायचा याच्यासाठी आम्ही विशेष प्रशिक्षक राजस्थान कोट्याहून आणलेले आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षा, संस्कृती आणि सुरक्षा या थीमवर आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आपली संस्कृती तर जोपासायचीच आहे आपल्याला, पण सुरक्षाही महिलांना त्या ठिकाणी द्यायची आहे। बऱ्याचशा ज्या काही घटना घडतात, चेन स्नॅचिंगच्या, त्या विद्यार्थिनींना छेड काढण्याच्या, महिलांच्या छेड काढण्याच्या, प्रत्येक वेळी आपला भाऊ, वडील, पती आपल्याबरोबर राहू शकत नाही, तर त्यांनी ती सिच्युएशन कशी हँडल करायची आहे त्यासाठी आपल्याला सेल्फ डिफेन्स चे पण कौशल्य त्या ठिकाणी शिकवले जाणार आहे। मी मोटिवेशनल ट्रेनर आहे, पण मी मध्ये महिलांसाठी एकत्र गॅदरिंग करून काहीतरी प्रोग्राम्स करत राहते। 2022 मध्ये माझे वडील जे आहेत डॉक्टर जगदीश माने यांच्या स्मरणार्थ मी नंदुरबार घुमर महोत्सव घेतला होता, ज्यामध्ये 4000हून जास्त महिलांनी एकसाथ घुमर सादर केलं होतं। जे राजस्थानचं लोकनृत्य जे आहे ते सादर केलं होतं आणि आपली महाराष्ट्राची लिझिंग म्हणजे आपण राजस्थान आणि मोठ्या प्रमाणात गंभीर आहे की एक छोटे छोटे जे प्रकार घडत असतात तिथं महिलेचा नेहमी सतत निरंतर अपमान होत असतो आणि या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या कोर्टापर्यंत कोणी येत नाही या सगळ्या गोष्टी घेऊन। तर याच्यासाठी ललित दादा आणि प्रियंका यांनी ही थीम आणलेली आहे। ही शहरासाठी, शहरातल्या महिलांसाठी आणि एकंदरीत फक्त जिल्हा किंवा आपलं राज्यच नव्हे पण पूर्ण देशाला आपल्याला मेसेज द्यायचा आहे की संस्कृती जपून आपण कशा पद्धतीने स्वसंरक्षण करू शकतो। कायद्याला काहीतरी मर्यादा आहे आणि त्यानंतर आपला समाज जो आहे तो इतक्या नेक्स्ट लेवलला पुढे झाला नाही की छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन महिला ज्या त्या कोर्टात येऊ शकतात। तर महिलांविषयी तो खूप गंभीर विषय आहे। सर्व आज सुद्धा ज्या पद्धतीनं महिलांना सुरक्षा प्रोव्हाइड करायला हवी ती देण्यामध्ये व्यवस्था यंत्रणा कुठेतरी अपूर्ण पडते। तर अशा स्थितीमध्ये महिलांनी स्वतः कशा पद्धतीने सक्षम व्हावं यासाठी या थीमवर आम्ही काम करत आहोत। ललितांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही करीत आहोत। सगळ्या मोठी टीम आहे आमची। सेवा पंधरवाडा वाढदिवसानिमित्त होणाऱ्या सेवा पंधरवाड्यामध्ये आम्ही नवरात्र उत्सव धुळे गरबा महोत्सव 2025 हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाला आम्हाला मार्गदर्शन शहराचे आमदार माननीय अनुप भैया, तसेच जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर, तसेच माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील यांचं मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही घेत आहोत। 17 तारखेला 17 ते 21 कार्यशाळा म्हणजे गरबा कसा खेळायचा, तसेच स्वरक्षणात महिलांनी स्वतःचे स्वरक्षण कसे करायचे याचे कौशल्य त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे। केशरानंद गार्डन बगावबारी चौकुली सायंकाळी 4 ते 6, तसेच 22 ते 30 महर्षी व्यासनगर जीटीपी स्टॉप इथे नवरात्र उत्सव होणार आहे। शेवटच्या दिवशी 30 तारखेला सेलिब्रिटी येऊन एकाच वेळी 5000पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी गरबा तर खेळणारच आहे पण स्वसंरक्षणाचं कौशल्यही दाखवणार आहे। हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे। धुळ्यातील सर्व महिलांना माझ्यातर्फे आयोजक म्हणून आव्हान आहे की आपण कार्यशाळेतही भाग घ्या आणि नवरात्रमध्ये 22 ते 30ही भाग घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।